नमस्कार. ड्रायविथ भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा जो थ्री व्हीलर टेम्पो आहे त्याच्यामध्ये पत्रे वगैरे लोड केलेत आणि ते लोड केल्यात. पाठची साईड त्यांनी फाळक्याजवळ उभी केली आणि समोर उभे केलेत. पण ट्रान्सपोर्टचा नियम काय असतो, तुम्ही ज्या वेळेला ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये सामान भरता त्याचा कुठलाही हिस्सा जो आहे ना तो गाडीच्या बाहेर नसावा, हा नियम सांगतो. पण आपल्या इथं सगळेच नियम धाब्यावर बसवतात. ट्रकचे लोड जे असतात ते प्रमाणापेक्षा जास्त, तसंच इथे पण झालं आहे. पण त्याला कळलं ना, ज्यावेळेला तो त्या दुकानातून ते पत्रे भरून बाहेर निघतो त्यावेळेला समोरच्या रोडवरून एक बस आली आणि त्याला तो ड्रायव्हरला समजा दिसला नसेल. ॲक्च्युली त्यांनी गाडी बाहेर काढली होती, पण त्याला असं कळालं की माझी गाडी बाहेर आहे थ्री व्हीलरवाल्याला, पण तुझ्या गाडीच्या बाहेर ना ते पत्र्याचं पोर्शन बाहेर होतं. आणि ते समजा त्या बसवाल्याला समज कळालं नसेल आणि ते बसला लागला. पण हे काय आहे, या छोट्या ज्या काळजी असतात ना, या छोटे छोटे ज्यावेळेला आपण माल भरतो किंवा कुठे गाडी चालवतो रस्त्यावर, त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या ड्रायव्हरने ना लक्षात ठेवायला हवे. का तर ह्या आपल्या छोटासा निष्काळजीपणा ना कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, सगळ्यात जास्त जर मृत्यूचं प्रमाण असेल तर ते आहे रस्ते अपघात. मी का सांगतो, कारण मी ह्या क्षेत्रामध्ये इतकं वर्ष काम केलं, कळलं का. त्यामुळं बहुतेक कितीतरी ॲक्सिडेंट मी रस्त्यावर बघितलेले आहेत. त्यामुळं माझा हेतू हाच असतो व्हिडिओ बनवण्याचा, की अशा गोष्टी टाळू शकल्या असतात. काय व्हिडिओ माझे बघून ना कमेंट्स करतात की तुम्ही अशा गोष्टी तुम्ही सांगता. माझं हेच मोटिव्ह असतं की 0 अपघात गाडी चालवायला हवी. पण असं कित्येक लोकांना ते नाही होत. माझं सांगण्याचा प्रयत्न असेल